नमस्कार मित्रांनो. तर 4-5 महिन्यानंतर आपण आलोय. मध्ये खूप काम होते त्याच्यामुळे काय चालतो. तर आता आपण डायरेक्ट सर्कल वाडीत आलोय. नानवरेंच्या फार्म हाऊसला. फार्म हाऊस नाही, फार्म हाऊस शेतातला हाऊस म्हणजे फार्म हाऊस शेतापाशी त्यांचं. तर आपले मित्र पण आहेत तिथं. यांना ते काय म्हणते बाहेर पण अण्णाला भेटण्यासाठी म्हणजे त्यांनी ओळख दिली. उपयोग घातला मला बरं वाटलं. आणि कसं वाटतं तुम्हाला बोला काही बोला. जरा लास्ट येते पण कॅमेरा बंद झाला भरपूर बोलतो काय अडचण नाही. फार्मला विजिट दिली आता सगळं झालंय. आवी इकडे 1 मिनिट बरं. हा आपला नवीन पंटरा जॉईन झाला आपल्याला अविनाश भाईच्याकडे. सोनीत आलं फक्त सांगायचं अविनाश भाईच्या घराचा माणूस आहे. तोच बिल सगळं माफ होऊन जात आहे. काय म्हणता आऊ शेर की खामोशी और समुंदर का तूफान आने से पहले शांत रहता है, बाद में सिर्फ तेल खाना चाहता है. अविनाश भाई जाता है. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. आता गाड्या निघतात सगळ्या. इथून आपलं डायरेक्ट निघायचं. आता डायरेक्ट तिकडं जाऊ आपण. 1 साइड नाही 2 साइडला. तब्बल 5 तास या खडतर रस्त्यावर प्रवास करतोय आम्ही. अजून आमचा काही रस्ता संपूर्ण. चेतन तुझं काय म्हणणं त्याच्यावर? मस्त काय विषय ना. आम्ही प्रवास करतोय आता. चाललोय ऑन द वे महाबळेश्वर. आपली दुसरी गाडी दाखवा. आणि मागून गाडी येते तुम्हाला ते दाखवतो लगेच. आणि सार्थक भाई या फासाठी अहो नमस्कार. यांचा चष्मा बरं का दाखवायचंय तर हसतायत बरं कशी. अशक्य सुंदर असा रोड आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्यावरनं राईड करतोय. खूप छान वाटतंय. चाललोय आता आम्ही. खूप कवाच चाललंय पण आमचा लोगो चेक आहे. शांतता संयम कार्यक्रम. आता संयम चाललाय आमचा कार्यक्रम. का होतो म्हणलं होतो आमचे पोरं फितू नका नाही तर या समोर समोर माऱ्या करू दगडाने बिगडाने कशाने पण ते म्हणले नाही. त्यांची सगळे हे जे केलं तरी का त्याच्यामुळे काय विषय. स्ट्रॉबेरी दाखव चेतनची स्ट्रॉबेरी आणि तांबटी एकाच फील्ड मध्ये. लावा ताकद. बाकीची ऍग्री कॉस्ट इंटरक्रॉपिंग बाकीची ऍग्री शिकले त्यांनी अप्लाय केली डायरेक्ट. मला स्ट्रॉबेरी खायची असं नक्कीच या 6 फार्मला. आता सध्या काढलेली. काय आता सध्या काढलेली. तुम्ही घरी सांगितलं का हार्वेस्टिंग केली? आराम करून ते बघा. आता चाललोय आपण महाबळेश्वरला. थंड हवेच्या ठिकाणी थंड हवा घ्यायला. नगरचं 42 डिग्रीचं टेम्परेचर बघून आमचे केस आणि आमचे अंग पूर्ण गळून गेलतेत. पण आता तेज आपसून दिला लय गरम होतं तसं नाहीत म्हणून आपण महाबळेश्वरची ट्रिप काढलेली या ठिकाणी. फक्त तेजासाठी वडाच्या झाडामध्ये आपण चाललोय. आवीतला कसं वाटतंय नेमकं? अफजल खान गेला या वडा खाल्ला. या का वडा खाल्ला रस्त्याने अफजल खान गेला. अरे बापरे. खान डुलत आला तेच का मला इथेच माहित नसतं. गाणे माहिती तर काय गाणं माहिती ना. गाणं आहे शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी काय म्हणतो आवी तुला कसं वाटतंय नेमकं आता? मला खूप छान वाटतंय. आणि मला वाटलं होतं कोकण त्यांनी इकडे आणलंय डोंगरात यांच्याकडून लय मोठं बाप झालंय. ओ भैया धोका. यांनी असं नव्हतं करायला पाहिजे माहिती सगळं. आता केस बीस करायची काय यांच्यावर? केस नाही करायची त्यांच्यावर. ते आपलेच पोर आहे जाऊन द्या. असं आपलेच गेम करतात ते दिसलं माहिती. बात तो सही है. गाडी थांबवलेली पण कसं चाललंय. ओमकवडे प्रथमेश काटेची 10 असतात तिथं काहीच अडचण येत नाही. त्यामुळे इकडं आणि आमच्या गाडीमध्ये चेतन नवरे असल्यामुळे आम्हाला काहीच अडचण झाली. चेतन भैया 1 कॉल मॅटर सॉल्व लगेच विषय मिटून गेला. जलवा आहे हमारा. कसं आहे चेतन मधलं काय माहिती? फाईन इतका टाकला होता तेवढं जमून येऊन पेट्रोल डिझेल नसतं झालं आमच्या गाडीचं. एवढा फाईन टाकला. पण प्रथमेश काटे आणि ओमकवडे विषय खोल. तिकडे बघ ओम पा गाडी तर म्हणून डिझेल टाकतो. डिझेल काटे आम्ही डिझेल टाकतो. हा आणि साहेब म्हणले आम्हाला ओमकवडेला डाना टाकला एक पोलिसांनी.
तुलाही बोलत होता म्हणून एक दांडा त्याच्यावर टाकलेला आहे आणि त्या दांड्याची आवश्यकता होती, सत्य गरज होती त्या दांड्याची. तब्बल 5 तासाचा प्रवास करून डायरेक्ट आम्ही 5 गाडीमध्ये आलेलो आहे आणि एवढं जोरात चाललेलं आहे. लई भारी वाटतंय माहिती काय काय उन्हाळ्यात थंडी वाजू राहिली सध्याला. आणि सार्थक इकडे या. हे बघ हे बघ आणि मावशीचा पोरगा जायचंय विला दाखवून आपला कमी तर कमी 3 डोंगर ओलांडून जायचे. कमी तर कमी 3 डोंगर. कशी दाखव 3 किती 3 डोंगर. 3 डोंगर. शाबाश. ओम ना असा चष्मा घातलाय 5,500 चष्मा घातलाय ओम ना फक्त ट्रिप साठी. ट्रिप जास्त महागा चष्मा ओमचा. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. अरे सांगायचं राव. ओम मी 50 रुपये पदार नाही. ओम ना मला हे सांगायसाठी 50 रुपये दिले ते फक्त. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. इतका भारी आहे. मागे जाशील पुढे. सार्थक इकडे 1 मिनिट इकडे रे. सार्थक आलाय डायरेक्ट इथं नाही काय. तुला काय वाटतं रे महाबळेश्वरला आलाय? मला तर गरमच पाचवी पासून स्वप्न होतं माझं महाबळेश्वरला यायचं. आज पूर्ण झालंय. रोड येते रोडो पण पाणी पियायना दुष्काळ एवढा आहे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. चालायचंच आता काय अडचण नाही. काय म्हणायचंय तेजस तुला काय वाटतंय? गॉगल लाव ना तू. तू काय पण काय बोलतोय? आमच्या गाडीतल्या पोरांना काय होतं? आमच्या गाडीतल्या पोरांना ले सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. नहीं भाई साहब मेरी गलती है. मेरी गलती है ना. तुमच्यात किती दम तुम्ही टाकणार. नाही फोन नाही वाजत. काही वैयक्तिक अडचणी प्लॅन ड्रॉप केला. ही असले धंदे बंद कर. ही फेका फेकीचे धंदे आहेत ना तुझे बंद कर. गजब बेइज्जती है. नाही 1 मिनिट ही हात करायचं बंद कर. संध्या तिघे गमजा कुठे नाही गमजा देते. गाडीतल्या पोरांना काय नाही म्हणायचं. आता मित्रांनो आपण आपल्या विलेला आलो आहोत. आपला मुक्काम मारायचा तिथं आणि इथं आम्ही डायरेक्ट वाहतं पाण्याचा धबधबा वाहता धबधबा पाहून आता आपण मध्ये चाललोय. सगळे मधीचे खुशीत पोरं सगळे नाही काय दाखवत आता. तर आता सगळं सामान घेऊन आपण चाललोय. संदेश काय म्हणायचं तुला? खूप भारी वाटतंय मला अण्णा. खूप होय काही खूप 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 चेतन 2 दिवसाचा डायरेक्ट 5 बुट आणले. डायरेक्ट मिनिटाला बुट बदलायचा आहे. बहुत पैसा है मेरे पास, तिजोरियां भर रही हैं. इतना पैसा है कि खत्म ही नहीं हो रहा. आज मिनिटाला बुट बदलायचा बुट बदलायचा. काय कसं नाद नाही करायचं. नाद आणि इकडे आवी अंगापेक्षा तर बॅगच मोठी आणली. अंगापेक्षा बॅग मोठी आहे आणि कपडे पण नाही दिसत पण लई मोठी बॅग. गरीबाच तसंच असतं यांच्या. आणि त्याचे सापसून काय नाही काय बॅगूनच भांडणं करतो लोक संग. नुसता येऊ चकाळ्यालाच येऊ बरं चांगला होता संपलाय. प्रायव्हेट कसा चेतन? प्रायव्हेट धबधबा प्रायव्हेट. ले कॉले अचानक भयानक धप्पा डायरेक्ट कसं म्हणजे ना नवीला दाखव. आपला प्रायव्हेट विला आहे. 2 दिवसासाठी आपण बुक केलेला आहे.
सार्थक काय म्हणणं तुझं? काही नाही, मला एकदम गार वाटते इथं आल्यामुळे. हा, हा. असं एकदम मस्त मन मस्त प्रसन्न झालं. ऊन बी नाही सनबाद घेऊ आपण. सनबाद घ्यायचा आहे. सनबाद घ्यायचा आपल्याला, सनबाद. काय घ्यायचंय? सनबाद घ्यायचा, सनबाद. स्पेलिंग SUNBATH सनबाद. आणि आज स्पेलिंग करत करू नका आपण. सेम इंग्लिश आहे आपण, सेम इंग्लिश. आधी जे पाठ तेच बोलायचं आणि हो आपला विला. ओम कवडे आल्यापासून फकाटाचे 2 दिवस बाहेर निघत नाही. ओम इंग्लिश बरं का, इंग्लिश टॉयलेट आहे. इंग्लिश टॉयलेट चालतं मला. ए भाऊ सरकारी कुठे आहे? इंडियन कुठे आहे? इंडियन गावरान गावरान. काय रे? सार्थकला गावरान पाहिजे, गावरान. नक्कीच नक्कीच. चलो, ही आपली पुढची रूम. कसं वाटतं आपण? अरे आगे पिक्चर. अरे कहना क्या चाहते हो? आगे पिक्चर झाकलंय. आपण टॅब लाव. आपण तर पाणी. आपण टॅब लाव. आपण बाहेर गाडी घेऊ. ए चला कपडे घाल. पेडवरचा गाडी उचलायचा. काय म्हणायचं? हाऊ आर यू? गॉगल काढ नाही, झोपलं तरी गॉगल काढ. बायसेप बघा, पंप दाखवा, पंप. हा सर, असलेल्या गोष्टी घेऊ नका ना. नाहीच काही अडचण नाही. इको फ्रेंडली फॅमिली. काय तर? स्विमिंग टँक. कसं वाटतंय ओम? छान वाटतंय, गार आहे लई पाणी. का? चेतन काय वाटतंय? तरी पण गार वाटते, तरी पण गार. फटे तो फटे, नवाबी न घटे. आपल्या गाडीतला नाही, आपल्या गाडीतला नाही. तर सगळं पोहून झालंय आता. त्यांनी नेमकं पाणी दिलं का बर्फाचे गोळे दिले तेच कळलं आम्हाला. एवढा गार चाललं होतं, एवढं गार पाणी होतं. आपण काय म्हणणं? इतकं गार पाणी होतं महाबळेश्वरला. ही येण्याचं काय ते बरोबर निर्णय घेतला आपण. काय म्हणायचं आपलं तुला? कसं वाटतंय तुला? काय मला माहितच नाही काय वाटतंय. मला गार वाटतंय फक्त. थंडगार शरीर पडून गेलंय, बधीर झालंय सगळं. काय उंच ना, खूप मजा येते. तरी पण येतो गप्पा.
ते दाखव, त्यांना काहीच होत नाही तेव्हा ते. ये बाई त्यांना गारच लागत नाही हो, काय आहे ते? नेमके काय सेटिंग केलं त्यांनी आम्हालाही सांगावं. बेकार होतं आम्हाला. असं असं थंड आणि भांगार आपलं ते चांगलं पाणी आहे आणि त्याच्यात गबळ लायचे पण ओम कवडेनी सगळं गबळ काढलं तर ओम कवडेचे आभार. काय वाटतं आयुषला बाकी बाकीचं काय नाही वाटत. आता मी सगळे गुण तिसलोय आणि पाणी लय गार आहे. तुम्ही यायचं असलं तिथे यांना आधी हिटर लावायला मग या तसं येऊ नका. आणि काटेला लय बेकार बॉल लागलेला आहे. कुणी आणलेला आहे बॉल काटेला? कोणी आणलं? ओम कवडेचंच काम दिसतंय ते. लो 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 सुना क्या, ये भी मेरी गलती है. नाही भाई मेरी गलती नहीं नहीं मेरी गलती है. या ठिकाणी आमचा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे बॉईज. सो वेट अँड वॉच. काय म्हणणं चेतन बाकी तुझा? मस्त एन्जॉय करत आहोत आम्ही खूप. आत्ताच आम्ही डान्स केलाय. तुझ्यासाठी आलोय बनात कानारे. आयुष चला आता बाद झालं. आता जरा कपडे बदलून परत येऊ. तर आता आवरलंय आपलं सगळं एकदम. तुम्ही बघू शकता. आता आम्ही आता आवरून जेवायला चाललोय. तर बघू आता हे कसे नेमकं जेवायचं, व्हेज नॉन व्हेज. आम्ही तर व्हेजच खाणार पण त्यांचं ते झाल्यानंतर मग आपण लगेच डायरेक्ट गायब, वेटू बाहेर. आणि खूप मजा येते. आणि चष्मा पण घातला. सार्थक बाहेरचा चष्मा आहे. असे चष्मे घेण्यासाठी सार्थक बाहेरला संपर्क साधा. एकाचडे एक भारी चष्मे देतात. फक्त आम्हाला आणते, बाकी सगळ्या गावाला आणून देतील ते, फक्त आम्हाला आणणार नाहीत. आणि आता झालं एकदम रेडी. तर निघूयात आता. आवरून आता आम्ही निघतोय. बाकी सगळे पुढे गेले तर आम्ही चौघच मागं राहिलो, तिघच मागं राहिलो फक्त 3. आणि पुढे 2 जण थांबले आमच्यासाठी, ओम आणि सिद्धेश शेटणे नावरे. आणि चाललं आता. आणि चेतनला इथं पण ओळखीचे भेटलेले आहेत. सार्थक काय म्हणतो बाकी? काहीच नाही, निवांत. आता आंघोळ केली, आता जेवण पोट पाण्याच पाहावं लागेल. काय मटण खायचं का चिकन खायचं का व्हेज खायचं? ओम साईराम गुरुवार त्यामुळे खात नाही आम्ही. व्हेजला हॉटेल कुठलं चांगले? सगळ्यात म्हणजे नालायक माणूस आमचा सार्थक भैया. नालायक नाही म्हणजे खूप मनानं चांगला विचार आहे, पण विचित्र वागतो. त्याची विचित्र वागण्याची पद्धती आहे. पण तो आज साईबाबाचा वार असल्यामुळे काय बोलतो तो, काय खाणार नाही, चिकन मटन खाणार नाही. ओम तुझं काय म्हणणं, तू का खाणार नाहीस? मी व्हेज. का आलो व्हेज तू? ओम आमच्या नो अपेल काय खात नाही ना गुरुवारी. आज गुरुवार म्हणून खात नाहीस काय? म्हणजे देव काय मोठा दान करतो. जो पोरगा एकादशीला सोमवार बिमवार शनिवार बिमवार अमावस्या पौर्णिमा चंद्र काहीच पाहत नसायचा, तेव्हा आता म्हणजे बदल घडतात. फक्त घटना हलवणारी पाहिजेत. काय कोणाला काही विषय नाही. चला आता चाललोय आपण आता. ओम काय म्हणायचं तुला? मला काहीच नाही म्हणायचं, भूक लागली. जाऊ जेवाय. सिद्धेश शेट काय म्हणता तुम्ही बाकी? काय नाही बघा तुमच्याकडेच. आम्ही काय म्हणत ननावरे म्हणजे डायरेक्ट शब्दात पुढच्या डायरेक्ट गार करून टाकतात. आर या पार. ननावरे की बोली मतलब तलवार की धार. क्या बोली? वा वा बोल. वा वा जोरात बोल. काय काय म्हणायचं सार्थक भैया तुम्हाला? मला काहीच नाही म्हणायचं, नेट चालत नाही, मेन प्रॉब्लेम. आणि आपला चेतन एकदम परफेक्ट काम करतोय. कीप इट अप. आम्हाला सकाळची स्टोरी मेन्शन झाली नाही तर आम्हाला टेन्शन आलं. आम्हाला बी आलंय बरं काय ते व्हायनाच काहीतरी. आपल्याकडे आहे ते लॉग इन करू. तर आपण हिरकणी हॉटेलला आलेलो आहे. तर चेतनच्या म्हणण्यानुसार म्हणजे चेतन याच्या आधी आलता, तर चेतनला खूप आवडलं तर इथलं म्हणजे जेवण त्याने म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण खालते. तो म्हणे सगळं बेस्ट असतंय त्यामुळे चालतो. तर ओम काय म्हणे तुला याच्यावर? त्यांनी आणलं म्हणल्यावर ते जेवले म्हणलं असं चांगलं असलं तर आपण चाललोय. आणि धोका दिलेला आहे त्यांनी, जेवण अगोदर चालू केलेलं आहे आम्ही पोचायच्या आधी. आपण त्यांच्या काहीतरी गेम केला पाहिजे त्याच्यावर. केलं पाहिजे. लवकरच गेम करू आपण त्यांच्यावर. बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेकर चाललोय आता. इतके माणसं बेकार जायच्या आधीच पापड बिपडा खाऊन घेतात. आता म्हणतील पापड सादळून गेले असतील. इतके म्हणजे माणसाने नालायक कोणा असतो ना, पण काय करणार, दुसरा पर्याय नाही त्याला. आता आपण चाललोय
आणि खाऊ घालू त्यांना, तर बघूयात काय करतात ते. ओम बाकी काय म्हणणं तुझं, ॲम्बियन्स कसा गेला? ॲम्बियन्स खूप छान आहे आणि प्रेक्षक पण खूप छान आणि पब्लिकने धोका दिला इथं आधीच मसाला पापड खायला लागून ठेवलाय काय तिथं. अण्णा आपलं कामच तसं आहे. कसं काम आहे? तुम्ही आवरलं लवकर आम्ही पुढे आलो. आता खाऊन घेऊ मग व्हिडिओ बनवतो, बघत राहा. आवीला वाटतंय आवी गोव्याला आला म्हणून आवी शॉर्ट पॅन्ट वाला आहे. पाणी जर सांडलं चुकी सोड बाटली सोड. मला पाणी प्यायचं आत्मा दुखू नका. पाणी प्यायचं असलं तर पाणी देत जा. कलर काढू काढा आता बाजूला गाडीला म्हणतो ओढत नेतो कलर पाहिजे बदल चेंज. सो नाही म्हणून तर बाटल्या आणणार मी इकायला. 25 रुपयाला बॉटल आहे, जागेवर 15 रुपये निघाले. ए ओमे चल मुतून ये. पुढे गेलं तरी नुसतं स्नॅप. बाटली आता झालं जेवण, आता चाललोय आम्ही. असे रस्त्यांना सगळे असे फिरतायत. सोबतला आमचा मित्र पण आलाय. काय म्हणणं यश तुझं? काहीच नाही, आता जाऊन झोपायचं भाई. बाबा बरं चला आता झोपून घेऊ मस्तपैकी, करू आराम, परत जाऊयात. तेच नाही कमी झाले रे, 50 वाटते मला. तू गाडी 1 लाख. अय साहिल याला आपल्या गाडी घ्यायचा. चला आता मला उचल बांगडी करू आली ती बुरं, बघूयात. 100% अण्णा तुला डिमांड आहे. जस्ट नाव यू आर ऑन डिमांड. युअर सिल्वर बटन इज ऑन द वे. आपली गाडी कुठे मराठी. सिल्वर बटन सोनेरी काय कसलं चांदीचं बटन, चांदेरी बटन जेवायला बसले लोक उठून आले अण्णाकडे फोटो काढायला. ते म्हणले सर एक फोटो बिग फॅन सर बिग फॅन. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. फोटो बिटो काढले अण्णा. आवीला बोलतो आता, जाऊ दे. नाही बोलत, चला खरं बोलत असतो. तर 4 वाजता निघायचं होतं, आता वाजले 6. राहा 1 तास पुढे, आपण 2 तास पुढे असतो डायरेक्ट. अभिषेक कुठं जायचं आपल्याला नेमकं आता? आपल्याला जायचं कुठेतरी, मला माहिती काहीतरी बघायला जायचं. या पोरांनी आधी सांगितलं जायचं कोकणला, आणलं इकडे डोंगरा डांगरात. ते लय मोठं पाप केलं यांनी. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. ए भाऊ तुला आणलं ती मोठं पुण्य केलंय. पुण्य म्हणजे काय बरं, त्याला कोण येतं रे? तुला पुण्य नाही आलं, तुला सोन्याच्या बाहेर आम्ही काढला. सही बात है. तुला सोन्याच्या बाहेर आम्ही काढला. हा डीजे तुला नाचवायचा इथे. रातभर नाचतं नुसतं. शेतात कुठं जायचं आपल्याला सांगशील काय? आपल्याला जायचं आता सनसेट पॉइंटला. तिथे नेमकं सूर्य बुडणार काय? सूर्य बुडणार. आता परत चहा प्यायला थांबलेलीत. तिकडे बघा काच, अरे ऑटोमॅटिक वर होतात. तुम्हाला दाखवतो, बघत राहा. पाणी गावात आणलेलं आहे, जुनच पाणी पाणी किती गाव नाही बदलते ती बदलत असतं. पण पाणी आता सकाळी बघ थंड पडतं ऑटोमॅटिक. हा तितकी वातावरण ती सांगते थंड आहे. कधी न पेणार मी चहा पितो, एवढी थंडी येतो. लय थंडी येऊ भयान थंडीने अचानक बाहेर चहा पिऊन झाला, आता आपण जायचंय सूर्यास्त बिंदूवर. आता परत आपण गाडी बदलली. आता रिश्ता काय ज्याच्या कसा रिश्ता वही सोच नाही. चला काय चाललंय आयुष्यात, काय पोराचं चाललंय, तू कुठं जातोस? येडा झाला का तू? चांगला होता. काय म्हणतो यश? चांगला होता तू, चांगला होता. जाऊ दे यश. नादलंय वाईट गाडीचा. तिने गाडी बदलली, दुसऱ्या गाडीत टाकला. खूप मोठी गेम झाली आहे. गेम आपलीच करतात. म्हटलं तुम्हाला सोडलं डाय गाडी दे बा. बोर्ड बा काय इथं, प्रवेश बंदी. तरी पण ननावरींची गाडी पुढे गेलेली. अहो याला म्हणतात ताकद. सबसे कातील ननावरे पाटील. एका बाजूला सारे आणि एका बाजूला फक्त ननावरी. काय म्हणायचंय? असं पाहिजे टेरर.
आता आलो आपण सनसेट पॉइंटला. लय गर्दी आहे. आता गाडी बिडी पार्क केली. आता मध्ये चाललोय आपण. आता मध्ये सनसेट पॉइंटला बघूयात तर काय काय चालले सगळे पूर्ण. यश यश घेऊन आला आम्हाला. यश काय म्हणायचं तुला? खूप छान पण काय नाही बोल. थंड असं वारं सुटलं. वारं गार वारं इथं निसर्ग लय भारी. लय भारी माणसाने निसर्गात गेलं पाहिजे. आपण काय वाटलं सनसेट पॉइंट लिहून? मला आता नाही नाही घोड्याची भीती वाटते मला. तर आपण तुम्ही जर इथं आलात तर इथं खाली पडलं सनसेट होईल. आपण बोला. आपण सनराईज असं काय बोलतात इकडून या. बोला तुम्ही बोला. तरी हा दिसतोय. हा काय इथं कुठं दिसतंय? थांब ना. इथं जे दिसतोय त्याला सनसेट म्हणतात. बरं काय म्हणतात? सनसेट. स्पेलिंग सांगा बरं एकदा. SUNSET. काय अडचण CBSE टाकायला पाहिजे. आणि अपघाटाचे काय बोलतो तुम्हाला सांगू काय? जे शिक्षण झालेलं ते कुठं झालं तुम्हाला माहिती काय? सेंट गाडगेबाबा इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. एकदम उच्च शिक्षण. आम्ही येतो चहा पाणी यावं जावं. ना आपण पण बघूयात अजून काही इंटरेस्टिंग घडलं. तुम्ही जर इथं आला तर इथं ह्याला मुंबई पॉईंट म्हणतात. मुंबई पॉईंट सनसेट पॉईंट नाही. तिथं बाहेर मुंबई पॉईंट. मुंबई पॉईंट काय म्हणतील. मुंबई पॉईंट जे ननावरे म्हणतील ते ऐकायचं. काय चेतन काय ते? सनसेट पॉईंट. ननावरे बोलले सनसेट पॉईंट. सनसेट बघू शकता तुम्ही. सनसेट बघू शकता. हे असा आपल्याला काय वाटतंय नेमकं? मला काहीच वाटत नाही. अरे काहीतरी वाटलं पाहिजे. थंडी वाजते मला. मन काहीतरी म्हण. सनसेट बघून कसं तुम्ही सनसेट नाही निसर्ग बघावं. काय झाड काय झाड काय डोंगर. हा दाखवलं की हे आमचे आप्पा काटे. हे त्यांना काय पाहुणे राहिले. नन्नवरे तिसरे नन्नवरे. हे तिसरे ननावरे सिद्ध शेट ननावरे. दमदमदार नेतृत्व दिसते तसे नाही. लय डेंजर आहे. माझा कान बंद केला त्याने. काय वाटतं तुम्हाला? काहीच नाही. सनसेट बघायला आलो ते सनसेट बघ. संदेश जादू. संदेश काहीतरी बोल राव. संदेशला घोडा बसून गेले म्हणून संदेश नाराज आहे. काय असं नाही संदेश. तुला बसतो आपण. आज इथं जास्त खूप महाग असल्यामुळे आपण नाही म्हटलो इथं. तुला मक्याचे कांचं खायचं ते संदेश? 100 रुपयाला खावं लागेल. 100 रुपये. 100 रुपये चलायचंच आता. बाकी काय म्हणतो संदेश? बोल काहीतरी. का संदेश काय बोलत नाहीस तू? सुरेश ओके ठीक आहे. मित्रांनो बसा खाली. दिसणार नाही तिथलं सनसेट. तिथं बघ नाही. चंद्र आणि सूर्य एकाच फ्रेम मध्ये. तुझं काय खायचं का? हे तर घेऊ. ते खाऊ ना. ते असं संध्याकाळच्या घरी पाठवून आता निघलोय पुढच्या मार्गाला. आणि पाहू आता. हे बघा शेवभाजी चालली. चेतन आता कुठं जायचं? पुढच्या ठिकाण कोणतं आहे? आपण आता महाबळेश्वरच्या जुन्या मंदिरात जायचं महादेवाच्या. तिथं नदीचा उगम आहे का? बरं जायचं आपल्याला. तुला माहित नाही का कोणता आहे उगम? चलायचं. आम्ही गाड्या बसणार होतो पण आमची एक अट होती. आमच्या 10 जणांना जर काही एकदाच गाड्या बसवलं तर आम्ही बसणार होतो. पण ती आमची अट पूर्ण नाही झाली. त्यामुळे आम्ही गाड्या बसवलं कॅन्सल केलं. रागाच्या भरसरे पुढे चालले आता. असं शकतं बरं का? 10 गोडी एकत्र फोटो काढतो. 10 गोडी पाहिजेत ना. किती चला नको. 10 जणांचं उचलू ना. नाही उचलला नाही चालेल पण फोटो 10 जणांचा. चला 10 जणांचं एकत्र उचलू. पैसे नाहीत ना. माणसाच्या आयुष्यात डाऊनफॉल यावा. त्यानं वाईट दिवस बघावा. नक्की बघावा. पण अशी येऊ नये का आपल्या ठिकाणच्या जागेसाठी गुगल मॅप लावावं लागतील. असे दिवस कधी येऊ नये. जगातला 9 आजोबा पैसा हलवतो. ओमने चष्मा काढलेला आहे. सकाळपासून तुम्ही पाहिलं असाल. नव्हतं पण आता काही दिसणार अंधार पडला त्याच्यामुळे काढला. चलायचं आता.
आता त्याच्यामुळे चाललोय आता आम्ही फटाफट. तू काय म्हणलं ते कोणाला कोणाला काय नाही म्हणलं हो याच्यात काही म्हणू नको. बारीक फोन नाही आवीला खुळखुळ घ्यायचं कोणाला तरी सांगितलं होतं कोणीतरी आणलं नाही आपण घेऊ. मला नेकलेस घ्या काय 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 सांग काय घ्यायचं नेकलेस घ्यायचं मंदिर मंदिर काटे काही गाडी तो बासुंदी चहा चांगला प्यायला गेलता सार्थक फासाठी प्यायला गेलता त्याला भेटला नाही म्हणून ते प्रथमेश काटेला नाव ठेवू राहिला चुकीचं आहे. काय भेटले तर राक्ष गोड नाही भेटत आंबट नाही आंबट काय म्हणायचं आयुष्य 100% खरं आहे. पोरं येणे बसतील पोट धरून म्हणजे झालं का बासुंदी चहा. आमच्या इकडं 10 रुपयाला उसाचं रस तरी कुणी पित नाही इकडं 25 ला आहे. सार्थक भाई म्हणलं रसच प्यायचा 5 ग्लास प्यालाय 5 ग्लास रस प्यालाय आणि ते बी कसं माहिती का विदाउट आईस क्यूब. नाद नाही करायचा काय व्हायचं जजमेंट फेल एरोडा जेल. झालंय दर्शन आता आमचं. आता आम्ही चाललोय पुढं. आता बघूयात सगळं. आणि ही 2 कुत्रे हे पण नाही शांत एकदम बेल्ट पट्टा काय नाही चावलो नाचा होते. आम्ही नाव काय आहे कुत्रे सांग बरं. ब्रिटन लाडू नको लाडू असला तर फ्री मध्ये होतं म्हणून टाके टाके नसते पास चला आता निघूया आपण पुढे. टुकमुकू बघतोय अरे पण ते गेली वाघाने डारकळी बुडली काय चिरून काय विषय. प्रसाद आहे प्रसाद नाही नाही प्रसाद नाही रे. जाऊ दे तर काय बोलायचं. सोनाईचा आवाज सोनाईचा आवाज महाबळेश्वर घुमतो. रॉकाटी भारी घुमत नाही माणसं घाबरली त्याला घाबरली घुमला नाही घाबरावलंय ना. संदेश ते काय आपल्या आणि अशा प्रकारे नाही का घेतलं काहीच नाही. परंपरा कायम ठेवली. फक्त फिरून बाहेर आलोय. फिरायला आलो ना शिंक मारायचं चेष्टा करतो आम्हालाच कळा ना. लोक हसायला लागले आमच्याकडे नाक दाबायचं काय झालं मोठी पंचगंगा मंदिर त्यात पासणाऱ्याचं संगमाचं पाणी येतं म्हणून पंचगंगा नदी म्हणते त्याला. बप्पे देऊ नको बरं का. खरं एक मिनिट. पंचगंगा नदी म्हणजे पासणाऱ्याचं संगम आणि त्याचं पाणी येतं. कुठल्या नद्यांचं ते सांग ना. कृष्णा वेण्णा कोयना सरस्वती आणि भागीरथी आणि सरस्वती पैकी जी भागीरथी नदी आहे ती 12 वर्षांची आणि सरस्वती नदी 60 वर्षानंतर ह्या नदीला संगम होता त्यांचा. कळलं. भप्प्या देत आपण याच्या घ्या बस इतना अमीर बनना है. डायरेक्ट काटेच पॉइंट डायरेक्ट. अरे आयुष्यात फक्त एवढं मोठं व्हायचं का आपा. अरे गरिबी वाईट आहे. फक्त गरिबीची चेष्टा करू नये. देवाचं नाव घ्यायचा प्रथमेश काटेचं नाव घ्यायचं पुढे चालायचं. वा डायरेक्ट आपा काटेच पॉइंट. आपण चेहरा दाखवून द्या एकदा. अरे वा So beautiful, so elegant, just looking like a wow. Just looking like a wow. आणि सगळेच लोक आम्हाला विचारायचे नाही का स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी घ्या स्ट्रॉबेरी घ्या. पण आम्ही त्या म्हटलं आमच्याकडे ओरिजिनल प्रोड्युसर पण. आणि आमच्या इथं कोंबड्या खात नाही स्ट्रॉबेरीला त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरीचं नाव घेऊ नका. आम्ही डायरेक्ट सांगितलं त्यांना. यश भाया आम्ही त्यांना सांगितलं आम्ही प्लास्टिक मध्ये आम्ही डायरेक्ट ओपन वावरातली डायरेक्ट स्ट्रॉबेरी खातो. त्यांनी दिली नाही आता ती जाऊ द्या ती गोष्ट वेगळी पण खातो. काय माहिती शेट. खरंय ग्रुपला आलं माहिती. पुढे आता आपण आलोय मार्केटला. सार्थकला खरेदी करायची. सार्थकला मार्केटमध्ये डोळे फिरतात कुठं पाहावं आणि कुठं नाही. कोणती वस्तू खरेदी करावं कोणती गोष्ट सोडून द्यावा. पण सार्थक काय म्हणतो याचे बोल. आता काय म्हणणार आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. थोडं एक वाक्य होतं पण ते मला आता काय सुचत नाही. सुचत नाही काय. नाही बरं ठीक आहे सुचल्या बोला.
ठीक आहे. आपण लक्षात ठेवा ही गोष्ट आपल्याला सांगायची सार्थकला, आपल्याला काहीतरी बोलायचंय. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, हां ट्रीट द वस्तू लाईकीनुसार. तर आता मार्केट फिरून झालं आमचं. मार्केट फिरलो म्हणजे पत्ता खालून वरती आलो. आता हॉटेल थांबलं. हॉटेलला की वेटिंग आहे. संदेश 2 तासापासून बाहेर थांबलो. तुला काय म्हणलं संदेश? खूप फेमस हॉटेल दिसतंय ना. होय काय? बघ ना, दाखव ना. माणसं दाखव. माणसं नाही दाखव. माणसं दाखव. बलमा काय म्हणायचे तर तेव्हा आता जेव्हा आलो इथं ते आमदार आलेत बरं का इथं व्हायचं. गाडी दाखवा आणला आमदाराच्या अंतर. नाही सोडले 99 नुसता. मकरनाव पाटील यांची गाडी, खास ओळख ननावरींची. खास ओळख आहे. आपल्या शॉपच्या उद्घाटनाला यांना बोलवलेलं. होय का? जलवा आहे हमारा. स्टीलच्या आता इथं आल्या. बघू त्यांची गाठ पडली तर आपण लुटू त्यांना. पण आम्ही हॉटेलला जेव्हा आलो, पूनम हॉटेल, खास हॉटेल इथे मेन मार्केटमध्ये तुम्ही विजिट करू शकता. दादा जेवलं बोलू आपण. जेवल्या बघू आता इथं दाखवायचं त्याची माणसं उभी येते. मेन नाशिकचा भाग, बारामती, इकडे सातार, इकडे नगर आणि मागे संदेश गुपचूप, श्रीरामपूरकर, भैया बाजाटे. जेवण झालंय. बाकीची गेलेत गाड्या आणायला. आता आम्ही चाललोय पुढं मार्केटमध्ये. म्हणजे आता मागून ते इथलंच लगेच. ओमचं जेवण दोन झालंय. ओमला आता जरा बरं वाटतंय. काय म्हणायचं ओम? बरं वाटतंय. छान होतं जेवण. यश तुला काय म्हणायचंय? काय नाही मला काय नाही. हा आता काय 5 किलोमीटरला वाई सातारा म्हटल्यावर काय अडचण येतो. काय अडचण नाही. गाडीतून बाहेर आता चाललंय आमचं. बघूयात आता रूमलाच जायचं. म्हणजे ते आपण जायचं जिथं थांबलो ते मुक्कामाला जायचं का बघूयात काहीतरी. तर आता एवढं आम्ही फिरलो नाही काय. आता आलो पत्रे रिसॉर्टला. इथं जे वाहतं पाणी धबधबा, पाणी आटून गेलंय. ओमची एनर्जी बी आटून गेली. गाणे लावायचे, नाचायचे आपल्याला इथं. आणि आता आम्ही झोपायचा प्रयत्न करतो. ऑफिशियली ब्लॉग संपलाय. पण अचानक भाईनात रात्रीचे काय घडलं काय सांगता येत नाही. जर झालं 100% सांगतो. त्यावर बघत राहा. वाघ वाघ बुट काढतोय.